सर मी घरी चाललोय आता. आता तू पण घरी चालला? का बरं चालला? कम्प्युटरचा कॅमेरा चालत नाही. कम्प्युटरचा कॅमेरा चालत नाही यार, एवढ्या चिल्लर कामासाठी घरी चालला का अर्चित? सर माझं आज खूप इम्पॉर्टंट काम होतं. खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि वेळ लागतोय असं. पण तो कॅमेरा नसेल तर मी तुला दुसरा एक ऑप्शन दिला, चालेल? चालेल सर. लगेच काम करशील मग? हो लगेच. बरं अर्चित, आपण त्याला ड्रॉइड कॅमेराच्या मदतीने तुझ्या मोबाईलला मी वेब कॅम करून दाखवतो. अरे वा. हो हो, वेब कॅम करू शकतो आपण. शिकायचंय मग सर? ये इकडे बघ अर्चित, सगळ्यात पहिले गुगलला आला. गुगलला आल्यानंतर ड्रॉइड कॅम हे नाव तुला टाईप करायचंय. केल्यानंतर त्यामध्ये तुला या लॅपटॉप मध्ये हा सॉफ्टवेअर तुला इन्स्टॉल करायचा आहे ड्रॉइड कॅम नावाने. त्याला डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड केल्यानंतर हा या ठिकाणी इन्स्टॉल करायचा आहे. इथपर्यंत कळलं? हे ऍप इथे इन्स्टॉल झाल्यानंतर तुला आपल्या प्ले स्टोरला यायचंय. कशामध्ये? मोबाईलमध्ये. नीट लक्ष दे. मोबाईल आल्यानंतर या ठिकाणी मोबाईलमध्ये तुला प्ले स्टोर मध्ये काय सर्च करायचंय? ड्रॉइड कॅम. ऑलरेडी मी तो इन्स्टॉल केलाय माझ्या मोबाईलमध्ये. तुला दिसतोय का? या ठिकाणी याला फक्त ओपन करायचंय. ओके, याला ओपन केलाय. मग आता आपल्या स्क्रीनवर म्हणजे लॅपटॉपच्या स्क्रीनवर तो जो ऍप तू इन्स्टॉल केलाय ना, हे सॉफ्टवेअर, या ठिकाणी याला ओपन करायचं आहे. झालं ड्रॉइड कॅम ऍप ओपन ऍप्लिकेशन. आता सगळ्यात महत्वाचं, इथे 3 ऑप्शन मिळतात. एक सर्व्हर आहे, एक USB आहे आणि एक आहे वायफाय. आता मी वायफायने माझा जो ऍप आहे ना मोबाईलचा तो इथे कनेक्ट करू शकतो. मग याला काय करेल मी? या ठिकाणी याला स्टार्ट करेल. जसं स्टार्ट केलं ना मित्रा, बघ माझा हा मोबाईल तुझ्या लॅपटॉपचा काय झालाय? वेब कॅम झालाय. दिसतोय? ओके, समजलं? हो सर. पण हे दोघं केव्हा कनेक्ट होतील? हे दोघं केव्हा पेअर होतील? त्याच्यासाठी तुझ्या ह्या ठिकाणी सिस्टीम मध्ये ना एकच वायफाय कनेक्ट पाहिजे. जसं आता माझ्या सिस्टीम मध्ये पण एकच वायफाय कनेक्ट आहे आणि ह्या मोबाईल मध्ये सुद्धा एकच वायफाय कनेक्ट आहे. दोघंही सारखे वायफाय असतील ना, म्हणजे एकच वायफायने कनेक्ट असतील तरच हे एकामेकाला पेअर होऊ शकतात. म्हणजेच हा वेब कॅमचा वापर करू शकतो मी मोबाईलचा. इथपर्यंत कळालं? खूप सुंदर होतं, एकदम मस्त. ओके. अशाच ट्रिक साठी मी येत राहतो सर तुमच्याकडे. अच्छा, येत राहायचं, नवनवीन गोष्टी शिकत राहायचं. ओके ओके, थँक्यू सर.